नमस्कार, मी सुनील तुळेगाव तुकाराम उखंडे, राहणार नवदुर्ग नगरीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी मी भारतीय जनता पार्टी या पक्षाकडे नगराध्यक्ष पदाच्या मागणीसाठी अर्ज केलेला आहे आणि मी मागणी करत आहे। मी शिक्षण विभागामध्ये गेली 28 ते 29 वर्ष सेवा केलेली आहे। सेवा करत असतानाच मी सामाजिक कार्यामध्ये उडी घेतलेली होती। सेवा करत असतानाच लोकांचे समस्या मांडत होतो, समस्या मांडलेल्या त्याचे बी मी सोल्युशन करत होतो, म्हणजे त्यांची समस्या सोडवत होतो। मी या भोई समाजामध्ये गेली 15 वर्ष अध्यक्षपदावर कार्य करत असताना मला अनेक समस्या जाणवल्या। त्याच्या माध्यमातून मी या आता सेवानिवृत्त 2019ला मी सेवानिवृत्त झालेलो आहे। मात्र नगराध्यक्षाच्या पदासाठी मला कुठेतरी व्यासपीठ पाहिजे होतं, म्हणून मी राणादादांच्या सहवासात व सुनील मालकाच्या सहवासात राहून या गेली 4 वर्ष या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांच्याकडून थोडेफार मी शिकत राजकारणामध्ये आलो। राजकारणामध्ये येत असतानाच मला नवदुर्गमधील जनतेची समस्या ही जाणवत होती की कुठल्या अडचणी आहेत का नाही, हे सोडवण्याचा मी राणादादाच्या व सुनील मालकाच्या रूपातून व त्यांच्या या प्रगतीच्या पथावर पावलावर पाऊल ठेवून मी या राजकारणामध्ये उडी घेतलेली आहे आणि मी नगराध्यक्ष पदासाठी मी भाजप पक्षाकडे या नगराध्यक्ष पदाची मागणी करत आहे। नवदुर्ग जनतेच्या अनेक समस्या आहेत, जेणेकरून गटार, रस्ते, स्वच्छता, पाणी। यामध्ये गटारीचा प्रश्न असा गंभीर आहे की गटारीचे पाणी पूर्णपणे आपल्या नवदुर्गच्या बोरी धरणामध्ये जातो। त्याच्यानंतर प्रत्येक खड्ड्याने पाणी साचलं जातं, ह्याचं देखील नियोजन करण्याचा उद्देश आमचा आहे। त्याच्याप्रमाणे लाईट, रस्ता आणि लाईटचा प्रश्न 24 तास बंदच असतो। म्हणजे बंद असताना देखील मागच्या जे 5 वर्षात 10 वर्षात प्रशासनाच्या आणि मागील प्रतिस्पर्धी याच्या कारभारातून हा डबघाईला आलेला प्रकल्प किंवा काम दादांच्या स्वरूपातून आपण चालू करायचा आहे। रस्ते आता सध्या चालू आहेत। त्याच्यानंतर लाईटची देखील स्ट्रीट लाईटचं काम दादांच्या माध्यमातून चालू करण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि त्याच्यानंतर पाण्याचे तर काम चालूच आहे। गेले 15 वर्ष म्हणजे 5 ते 10 वर्ष 24 दिवसांनी किंवा 15 दिवसांनी पाणी येत होतं। पाण्याचा प्रश्न आता दादांनी ते सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि प्रयत्न चालू आहे। काम प्रगतीपथावर आहे। हा प्रगतीपथावर असलेलं काम 7 टाक्या करून दादांनी नियोजनबद्ध काम केलेलं आहे आणि 24 तास नवदुर्गकरांना पाणी पुरेल अशा पद्धतीने पाणी मिळेल अशा प्रयत्न करण्याचा प्रयत्न दादाच्या स्वरूपातून होत आहे। माझ्यासमोर अनेक प्रतिस्पर्धी स्पर्धक आहेत, पण गेले 5 ते 6 वर्ष प्रतिस्पर्धींना सत्ता देऊन देखील नवदुर्गकरांना सत्ता दिलेली होती। पण त्या सत्तेमध्ये त्या लोकांना नवदुर्ग विकासाचा विसर पडलेला होता आणि विसर पडल्यामुळे नवदुर्ग हा बकास होत गेलेला आहे आणि आज देखील विकास हा बकासामध्ये नवदुर्ग हा विकासामध्ये थांबलेला आहे। त्या विकासापासून आम्हाला भरपूर असं काय शिकण्यात आलेलं आहे। त्या नवदुर्गच्या मी असं आवाहन करतो की त्यांना माझ्या वेगवेगळ्या विचाराने मी नवदुर्गकरांसाठी चांगले विचार आणून किंवा आपल्याला विकास कशा पद्धतीने करायचा आहे, त्यात रस्ते असू दे, गटारी असू दे, बाजारपेठ असू दे, बेरोजगारांना कामे असू दे, हे सगळे विचार मी जनतेपुढे आणून आणि जनतेचं काम करण्यास मी ते प्रयत्न करत आहे आणि करणार आहे। त्याचप्रमाणे 5 ते 10 वर्षामध्ये जे सत्ता भोगलेले लोक आहेत, त्या सत्तेमध्ये भ्रष्टाचार एवढा वाढलेला होता। त्या भ्रष्टाचारामध्ये सगळे आपापले स्वार्थ साधून भ्रष्टाचाराला आणि विकासाला खो घातलेला आहे। म्हणूनच आपला भ्रष्टाचारामुळेच आपला नवदुर्गचा विकास खोळंबला होता आणि खुंटला होता। पण मला असंच म्हणायचं आहे की आम्ही जरी आलो भाजप पक्षाचा सत्ता नगराध्यक्ष झाला तरी भ्रष्टाचाराला मुळापासून उकळून आपण भ्रष्टाचार न करता भ्रष्टाचाराला मुळापासून उपटून काढू आणि चांगले कार्य करू असे मी नवदुर्गकरांना आव्हान देतो। निधीबाबत बोलायचं म्हणलं तर निधी कशी वाढवून आणायची, मी राणादादा व सुनील मालकाच्या हाताला धरून किंवा त्यांच्या बरोबर राहून आपल्या नगर परिषद आपल्या प्रशासनाला कशी निधी आणता येईल तेवढे मी निधी उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न दादा व सुनील मालकाच्या स्वतःच्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न करणार आहे।
नवदुर्गकरांना सुविधाबाबत बोलायचं झालं तर जे आरोग्याला मी पहिले प्राधान्य देईल. आरोग्य हे अतिमहत्त्वाचं आहे, जेणेकरून नगरपालिकेमार्फत किंवा आरोग्य खात्यामार्फत जी फवारणी होणारी आहे ते रस्त्याने किंवा गल्लोगल्ली किंवा कुठल्याही बळाबळाने नवदुर्गला फवारणी केली जाईल. त्याचा एक मी पायंडा पाडणार आहे. त्यात नंतर जो आठवडी बाजार भरतो ते अस्वच्छता आहे, अस्वच्छता ही पुसून काढून स्वच्छ कसं राहील ह्याचाही प्रयत्न करणार आहेत. जे बाहेरगावने जे भाजीपाला घेऊन येतात किंवा व्यापारी येतात त्यांना देखील शौचालय किंवा स्वच्छता करण्यासाठी कुठल्याच प्रकारची सुविधा नाही, ती एक सुविधा मी करणार आहे. त्याचप्रमाणे व्यापारासाठी एक व्यापार संकुल करण्याचा माझा एक मानस आहे, ते व्यापार मी प्रयत्न करणार आहे. आणि नवदुर्गकरांसाठी सोयी सुविधामध्ये ह्यालाही मी प्राधान्य देणार आहे. नवदुर्ग सौंदर्याबाबत जर बोलायचं झालं तर भरपूर काय आहे. नवदुर्ग ऐतिहासिक किल्ला ह्या पर्यटनामार्फत जो आपण काम करणार आहे किंवा निधी आणणार आहे, माननीय राणादादांच्या व सुनील मालकाच्या माध्यमातून आपण पर्यटन विभागाकडे ते निधी मागून पर्यटन नवदुर्ग ऐतिहासिक किल्ला त्याच्यामध्ये भर कशी सौंदर्याने पडेल आणि त्याचं सौंदर्य कसं वाढेल, जेणेकरून बेरोजगार लोकांना, बेरोजगार महिला व मुलांना त्याचा फायदा कसा होईल ह्याचा विचार देखील आम्ही करू. त्याचप्रमाणे बाग आहेत. बाग म्हणजे निलयस्वामी आणि हुतात्मा स्मारक ह्या दोन बाग आहेत, ते बकास झालेले आहेत. नवदुर्गकर कुठे फिरायला जायचं म्हणजे ते बाग नसल्यामुळे ते फिरू शकत नाहीत. त्याचप्रमाणे त्या बागेचा देखील आम्ही उदयास आणून त्यांची एक प्रगती करू आणि त्यांची स्वच्छता निर्माण करून बाग एक चांगल्या प्रकारे दोन्ही बाग हुतात्मा स्मारक व निलयस्वामी यांच्या बागेत त्या स्वरूपातून नवदुर्गकरांना स्वच्छ बाग आणि चांगल्या प्रकारे बाग, जेणेकरून त्यांना ऊर्जा मिळावी आणि चांगल्या प्रकारे सौंदर्य भर पडावी. त्याचप्रमाणे नदीकाठची जे हिरवळ आहे, नदीकाठाला जो पाणी वाया जाणार असेल किंवा नदीकाठातून जाणार आहे त्या हिरवळातून आपल्याला नदीकाठी बसण्यासाठी बेंच किंवा बागाच्या स्वरूपात नवीन नवीन प्रकारची बाग करून आपण त्याच्याही त्या सौंदर्यामध्ये भर पाडून आणि त्या भर पाडण्यासाठी आम्ही त्या नवदुर्ग नगरपालिकेच्या मार्फत आम्ही ते सौंदर्यामध्ये भर पाडण्याचा प्रयत्न करू. नवदुर्गचा प्रत्येक नागरिक माझ्या कार्यालयामध्ये आला तर मी एक त्यांच्यासाठी व्यासपीठ ठेवून त्यांचं संपर्क कार्यालय किंवा तक्रार निवारण अशा प्रकारचे एक कार्यालय करून ते एक स्वतंत्र कार्यालय करणार आहे. आणि जेणेकरून नवदुर्गकरांना प्रत्येकाला तक्रार करायची असेल तर त्या कार्यालयातून आपली आपली तक्रार मांडावी. त्याच्यानंतर त्यांच्यासाठी संपर्क वाढण्यासाठी प्रत्येक जनता दरबार घेऊन, जनता दरबार प्रत्येक आठवड्याला किंवा महिन्यातून 1-2 जनता दरबार ठेवून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा मी प्रयत्न करणार आहे. जेणेकरून आठवड्यातून किंवा महिन्यातून 2 जनता दरबार भरून आणि ज्या लोकांची जी त्रुटी किंवा तक्रारी असेल त्याच्यासाठी एक स्वतंत्र कार्यालय करून त्याची नोंद ठेवून प्रत्येक आठवड्याला किंवा आठवड्यातून 2 वेळा आपल्या महिन्यातून 2 वेळेस त्याचे एक जनता दरबार भरून त्या कामाचा स्वरूप कुठला आहे, त्या कामाचे म्हणजे त्या तक्रारीचा किंवा जनता दरबार म्हणजे जे तक्रार आले त्याचं निवारण झालं का नाही ह्याचा मी पाठपुरावा करून जनतेचा जास्तीत जास्त संपर्क ठेवण्याचा मी या माध्यमातून प्रयत्न करतो. नवदुर्ग नगरपालिकेमध्ये जो पारदर्शकता आहे ती पारदर्शकता आणण्यासाठी मी नवदुर्गमधील प्रत्येक जनतेने पाहण्यासाठी किंवा त्यांना दाखवण्यासाठी नवदुर्गमध्ये जे निविदा निघणार आहे त्याची एक कॉपी मी जनतेने बघावं म्हणून बाहेर चिटकवण्याचा प्रयत्न करेल. मीटिंग झालेली असेल किंवा प्रशासनाचा कारभार असेल, हा कारभार स्वच्छ बघण्यासाठी जनतेला मी खुला ठेवणार आहे आणि त्या मार्फतातून नगरपालिका पारदर्शकता कशी दिसत राहील ह्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन. भविष्यात नगराध्यक्ष पदावर असताना आमच्या डोक्यात एक वेगळाच प्रकार आहे, जेणेकरून नवदुर्गच्या सौंदर्यामध्ये भर पडण्याचा प्रयत्न आहे. जे तरुण पोरं आहेत, मुलं मुली आहेत, स्पर्धेमध्ये भाग घेतात त्यांच्यासाठी एक सुसज्ज असं क्रीडा संकुल करण्याचा मी प्रयत्न करेन. आणि क्रीडा संकुल अशा पद्धतीने की इथले मुलं जे आहेत पहिली ते कॉलेजपर्यंत त्यांना कुठेतरी व्यासपीठ मिळावं, मराठवाडा, तालुका, जिल्हा या पद्धतीने त्यांच्यासाठी क्रीडा संकुल मी उभारण्याचा प्रयत्न या माध्यमातून करणार आहे. माझं गाव माझं विजन या माध्यमातून मी मांडलेले माझे विचार पूर्णत्वास नेण्यासाठी
भारतीय जनता पार्टीने मला नगराध्यक्षपदाची संधी दिली तर माननीय राणादादा पाटील व युवा नेते सुनील चव्हाण यांच्या माध्यमातून मी हे ते पूर्णत्वाकडे नेईन. त्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य लाभावं ही अपेक्षा बाळगतो. धन्यवाद.